हॅलो मित्रांनो, तर आज आपण बघूया की 2025 मध्ये आपण किती ड्रॉइंग ड्रॉ केले आहेत. तर चला मग सुरुवात करूया टाइम न घालवता. One eternity later. तर हे गणपती बाप्पाचे आईज आहेत. तर ते कसे आले ते कमेंटमध्ये सांगा. हे ड्रॉइंग हनुमंत दादाचं आहे. हे फक्त आणि फक्त 7 मिनिटामध्ये ड्रॉ केलेलं आहे. तर 7 मिनिटाच्या हिशोबाने कसं आलं ते नक्की सांगा. हे गणपती बाप्पाचं छोटंसं स्केच कसं आलंय नक्की सांगा. क्यों हिला डाला ना? कसं आहे पेंटिंग. याच्यामध्ये 5 कलर यूज केले. ते कोणते 5 कलर आहे ते तुम्ही मला सांगा. छोटंसं पिल्लूचं एक स्केच आहे ते तुम्हाला दाखवतो. कसं आहे पेन्सिल स्केच, चारकोल पेन्सिल. माझ्या हिशोबाने तर ठीकठाक आहे. हे बघा. याला थोडा जास्त वेळ लागला, 22 मिनटं लागली होती काढायला. तर कसं आहे, याची आपण लॉंग व्हिडिओ काय बनवलेला नाही. हा एक लॉंग व्हिडिओ टाकतोय आपण या मंथमध्ये. तर कसं आलं नक्की सांगा. ही गावाकडची चूल चॅनलवर तुम्हाला सापडून जाईल. मस्त आहे, मला तर आवडली. तुम्हाला कशी आवडली ते कमेंटमध्ये सांगा. हे बेबी स्केच आहे चेहऱ्याचं. तर याच्यामध्ये आपण फक्त पेन्सिल यूज केली, चारकोल यूज केलेलं नाही. तर माझ्या हिशोबाने ठीकठाक आहे. तुम्ही सांगा कसं वाटलं. गणपती बाप्पाची ड्रॉइंग पाण्यात वाहणारे गणपती बाप्पा पण ड्रॉ केले. तर कसे आले की कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो कमेंट नक्की करा, म्हणजे तुमच्या एका कमेंटने खूप मोठं मोटिवेशन भेटतं. हनुमंत दादा कसे कलरमध्ये पहिल्यांदा कलरमध्ये ड्रॉ केलेली पहिली पेंटिंग आहे. तर कशी आली हे नक्की सांगा. व्हिडिओ थोडा हलतो आहे कारण आपल्याकडे स्टँड नाही, स्टँड प्रॉपर नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येते थोडा. तर सांगा कसं आली. आणि आपण सगळ्यात जास्त हनुमान दादा आणि गणपती बाप्पाची ड्रॉइंग ड्रॉ केली आहे. तर सगळ्यात जास्त तेच बघायला भेटणार तुम्हाला. परत या गणपती बाप्पाची छोटीशी ड्रॉइंग आहे. हिला पण खूप 6 घंटे लागले होते काढायला. तर नक्की सांगा कशी आहे. हातामध्ये दिसते आहे अशी करतो. ओके, ही कशी आहे. पोर्ट्रेट ड्रॉ केलं होतं, फर्स्ट पोर्ट्रेट आहे ही. कसं आलं नक्की सांगा. ट्राय करत होतो जमतं का नाही बघू म्हणून. तर ठीकठाक आलंय, जमलंय. छोटंसं बाळ. ही सेकंड पोर्ट्रेट. कसं आलं नक्की सांगा. व्हिडिओ थोडा ओके, आता क्लिअर कट दिसत असेल. ओके. आपण कुठेही कोणत्याही प्रकारचे ड्रॉइंग क्लासेस केलेले नाहीत. त्या हिशोबाने ड्रॉइंग तर ओके आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा. हे परत एक हनुमंत दादाचं ड्रॉइंग फुल चारकोलमध्ये आणि पेन्सिलमध्ये केलेलं आहे. जास्तीत जास्त चारकोल यूज केला आहे या ड्रॉइंगला. तर नक्की सांगा कसं आलं आहे. याची आपण चॅनलवरती पोस्टवर टाकले, तुम्ही बघू शकता असेल सापडत. हे आपले छत्रपती संभाजी महाराजांची एक पोर्ट्रेट केली आहे, ते चारकोलमध्येच केलेली आहे. तर याला पण 6-7 घंटे लागले होते. तर नक्की सांगा कशी आली. याची पोस्ट पण आपण पोस्ट केलेली आहे चॅनलवरती, तर बघू शकता. परत एकदा एक गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. परत एक हनुमान दादा. कशी मग हनुमान दादाची बॉडी नंबर 1 ना. तर याला पेन्सिलने आपण यूज केलेलं नाही, ओनली कलरमध्ये ड्रॉ केलेलं आहे. तर डायरेक्ट कलरमध्ये केल्यामुळं कसं झालं ते सांगा. हे स्वामींचं स्केच कसं आहे. श्री स्वामी समर्थ. आवडलं असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. ओके. तुमच्या एका कमेंटने खूप मोठं मोटिवेशन भेटतंय. हे टायगर चारकोलनी ड्रॉ केलेलं आहे. कोणत्याही प्रकारची पेन्सिल यूज नाही केली, डायरेक्टली चारकोल, ब्लॅक चारकोल. हे डायरेक्ट कलरने ड्रॉ केलेलं आहे. परत एकदा गणपती बाप्पाचं ड्रॉइंग. तर कसं आलं नक्की सांगा. परत एक पोर्ट्रेट तुम्हाला दाखवतो आहे कसं आहे. आणि पोर्ट्रेट कोणाचं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगशाल. ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय नक्की येईल. त्यामुळे तुम्ही कमेंट करू शकता, काय अडचण. तर हे सर्व ड्रॉइंग आपण 2025मध्ये ड्रॉ केलेली आहे. हे जगाचा मालक बाळूमामाच्या नावानं चांगलं. तर कसं आहे मित्रांनो, ही एक ड्रॉइंग
पोर्ट्रेट ड्रॉइंग आहे. याच्यामध्ये पेंट, चारकोल आणि व्हाईट जेल पेनचा यूज केलेला आहे. तर नक्की सांगा कसं आहे, कमेंट करत जा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत एक ड्रॉइंग स्वामींचं आहे. कसं आहे ते तुम्ही सांगा. याची पोस्ट आपण चॅनलवरती केलेली आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून भरपूर ड्रॉइंग्स आहेत तुम्हाला दाखवू. आणि हे वाघाचं चित्र आहे. वाघ टायगर कसा है, कैसा है भाई लोग, अच्छा है कि नहीं? मुझे तो बहुत पसंद आया ये ड्राइंग. आपको कैसा लगा ये कमेंट में बताइएगा. आपली हिंदी एवढी चांगली नाही, पण तरी पण प्रयत्न करू हिंदीमध्ये काही व्हिडिओज बनवण्याचा. जास्तीत जास्त व्हिडिओ आपले मराठीमध्येच असेल. तर ही दत्त जयंतीनिमित्त काढलेलं स्केच आहे. कसं आहे नक्की सांगा. ही अरिजित सिंगचं ड्रॉइंग कसं आहे. जरा तोंड मोठं दिसतंय पण ठीकठाक आहे. मला तर आवडलं. तुम्हाला आवडलं का नाही कमेंटमध्ये सांगा. हे डायरेक्ट कलरने ड्रॉ केलेलं आहे. घर आणि समुद्र, डोंगर वगैरे रिअली दिसते. तर कसं आहे ते सांगा. असं करतो. ओके, हे एक स्केच आहे. याच्यामध्ये फक्त आणि पेन्सिल आणि पेनचा यूज केला आहे. तर कसं आहे बघा. हे आईज आहे. असे करतो, असे करतो. कसे नक्की सांगा. आपल्याकडे प्रॉपर स्टँड नसल्यामुळे थोडं कॅमेरा हलतोय, त्यामुळे थोडं ॲडजस्टमेंट करून घ्या मित्रांनो. हे गणपती बाप्पा परत एकदा. हे डॉग, सगळ्यात चांगला प्राणी डॉग. कसं आहे, मला खूप आवडलं. फर्स्ट ड्रॉइंग होतं व्हाईट पेन्सिलने केलेलं. नक्की सांगा कसं आहे. हे पण आपण ब्लॅक पेजवरतीच केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण पूर्ण कलर यूज केला आहे, तर पेन्सिलचा वापर केलेला नाही आहे. तर मग कसं आहे ते तुम्ही सांगा. दाढी थोडी वाकडी झाली. ओके, आपण सगळ्या स्केचेसवर सिग्नेचर करत नाही, काही काही स्केचेसवर सिग्नेचर करत असतो. आता हे गणपती बाप्पाचं ड्रॉइंग आपण ड्रॉ करतोय. तर हे तुम्हाला नेक्स्ट शॉर्टमध्ये बघायला भेटेल. आपण इंस्टाला बी रील्स टाकत असतो, तर इंस्टाला बी आपण खाली ID मेन्शन करतोय, तर तिथं बी जाऊन बघू शकता. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर मित्रांनो, कसे वाटले ड्रॉइंग्स. तर नेक्स्ट व्हिडिओला आपण बघूया की या ड्रॉइंग्समध्ये आपण कोणकोणतं मटेरियल यूज केलं आहे. तर ड्रॉइंग्स आवडले असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू मग नेक्स्ट व्हिडिओला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन सब्जेक्ट घेऊन, नवीन ड्रॉइंग घेऊन भेटू. ओके, बाय.